थोडीही शरम वाटत. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व? एकदम मजेतच असाल. हा पाऊस सुरू आहे तेव्हापासून माझं खूप डोकं खराब झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल कसं काय, तर मी हे जेव्हा अंगण धुते ना त्याच दिवशी पाऊस पडतो आणि मग परत माझं अंगण असं खराब करतं की जसे इथे हे 1 महिना झाले अंगण धुतलेलंच नाही आहे. आज मला अंगण, टॉयलेट, बाथरूम साफ करायचं होतं. तर मी आज सकाळी 7 वाजताच उठली. ज्यावेळेस मी अंगण साफ करते तर सारखी मध्ये मध्ये बिट्टू येत राहते. अर्ध्या तासाचं काम ती असली ना तर 1 तास लावते. मला टाकू दे मम्मी पाणी, मला साफ करू दे, म्हणून मी लवकर उठली आणि आज लवकर काम आटपून घेतले. 4-5 दिवस झाले जाऊ अशी मागे लागली आहे, खाल्ला घास माझ्या अंगोती लागू देत नाही. जेवताना बडबड, किचनमध्ये असताना बडबड की टॉयलेट बाथरूम कधी धुणार आहेस, एवढं खराब झालेलं आहे. एकतर योगा करून माझे पाय एवढे दुखत आहे ना, मला उठता येत आहे ना बसता येत आहे. मग त्यांना म्हटलं जरा तुम्ही शांताबाईला पकडा आणि मला ज्यावेळेस माझे पाय दुखणं बंद होतील त्यावेळेस मी धुवून घेईल. आज पायाची ठणक वगैरे कमी झाली तर म्हटलं पहिला हे काम करते, नाही तर ही बाई मला सुखाने जगू देणार नाही. लोक सकाळी उठून योगा करतात, डान्स करतात आणि मी हे टॉयलेट धुत आहे. माझं तर नशीबच फुटकं आहे. कधी कधी तर मला असं वाटते की माझा जन्म फक्त या घरातली कामं करण्यासाठी झालेला आहे. एक तर ते किचन सुटल्या सुटत नाही आणि दुसरं म्हणजे हे दर आठवड्यातून 1-2दा टॉयलेट धुवा, बाथरूम धुवा, बेसिंग धुवा. परेशान हो गया इंसान. त्यात आता मध्ये घडलं हे बघून घ्या. इथे मी बाथरूम धुत होती तर बाथरूमचा दरवाजा लागला माझ्या हाताला. असं छोटं मोठं लागतच राहते, म्हणून मी केलं त्या लागण्याकडे दुर्लक्ष आणि लागली कामाला. बाथरूम करचं सर्व आवरल्यानंतर हात खूपच दुखायला लागला. नंतर बघितलं तर खूप सारं लागलेलं होतं आणि रक्तसुद्धा निघत आहे. मग लगेच अंघोळ करून घेतली आणि किचनमध्ये आली, कारण की काम भरपूर केले तर खूप थकली. म्हटलं पहिला आता 1 ग्लास पाणी पिते. बिट्टू मॅडम अजून मस्त झोपल्यात. मी करते माझा योगा. एक्सरसाइज सुरू करण्याआधी म्हटलं पहिला हे केस बांधते जे सारखे मला परेशान करतात. व्यायाम करायची इच्छा आहे आणि फक्त मला बघताय आणि मला पण वजन कमी करायचं असं म्हणताय. बसून काही होणार नाही, मला बघत राहू नका. तुम्ही पण उठा आणि सुरुवात करा. तेवढ्यातच मीनू आली ड्युटीवरून घरी. आल्या आल्या खूप चांगली खुशखबर सुनावली. ती म्हणजे की आता तिची ड्युटीचे फक्त 2-3 दिवस तिकडे आहे, मग नंतर इकडे येणार ती. पार्टी तो बंदी है. मॉर्निंग. मी व्यायाम करतच होती तेवढ्यात माझे मिस्टर बाहेरून घरी आले आणि जसं मी त्यांना बघितलं त्यांना बघून मी एकदम घाबरलीच. असं काय घडलं असेल तर कंटिन्यू तुम्ही बघा, आता तुम्हाला दिसेलच. व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर पटकन लाईक करा. किती खराब दिसत आहे. असं काही करत जाऊ नका. कसे दिसत आहे काही पण. कसं वाटत आहे ते? कसं वाटत आहे म्हणजे सवय नाही आहे. आधी ठीक होतं, आधी करत होते तुम्ही तसं. आता एकदम वाळवलेलं दाढीचं असं केलं. बघा इकडे, बघा तर इकडे एक बार तो दिखाओ अपना. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा. बाप रे काय काय. अरे देवा. आता मी पण एक्सरसाइज करत आहे. शुभी कमरच दुखते म्हणून करत नाही लोक. त्याने दुखते किती काही करत नाही. यांच्यात जोश आला आता. एक्सरसाइज करा रे एक्सरसाइज. माधुरी ते बंद कर ना आधी. फोन उघडं ठेवलं. झाली का तयारी? काय वाजत आहे? फोन नाही आहे हा, फ्रीज वाजत आहे. लो आ गई भाई मैं फिर से, मेरी प्रिय सखी अपने किचन के पास, जो मुझे कभी भी अकेला नहीं छोड़ती. आता सुरू आहे सकाळच्या नाश्त्याची तयारी. तर आज आहेत पोहे आणि पोह्यामध्ये टाकत आहे बटाटा, जो माझा आहे फेवरेट. पोह्यांची तयारी मी करतच होती तेवढ्यात माझं आणि माझ्या मिस्टरांचं झालं होतं थोडंसं भांडण. त्यामुळे इथे माझा पारा वाढलेला आहे, म्हणून खळंग 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 वळून काम करत आहे. सर्वांसाठी पोह्यांच्या इथे प्लेट करत आहे. खाली बसलेली आहे मावशी आणि मीनू. तिच्यासोबत बोलत बोलत काम पण करत आहे आणि गोष्टी पण करत. मी आणि माझ्या मावशीने नाश्ता करून घेतला आणि मीनू नेहमीच लेट नाश्ता करत असते, कधी थंड झाल्यानंतर. इथे बिट्टू सुद्धा नाश्ता करत आहे आणि मी चहा पण घेत आहे. ज्या गोष्टीपायी आमच्या दोघांचं भांडण झालं होतं ती गोष्ट म्हणजे मटण. नेहमीच मी मटण सांगितलं की काही ना काही कारण सांगत असतात. आता पण सांगितलं तर म्हणाले मला ड्युटीवर जायचं आहे, माझा टायमिंग झाला. आमच्या दोघं नवरा बायकोंचे भांडणं ज्या गोष्टीसाठी झाले होते ते म्हणजे मटण. मग विचारे आमचे भाऊजीच मटण घेऊन आले. मॅडम गेल्या होत्या आर्यनची पॅकिंग करायला. पहिला पॅकिंग राहू दिली आणि मस्त बघत बसली फोन. कारण आर्यन जाते मानू सोबत, मानूच्या घरी म्हणजे माझ्या मावशीकडे.
तू कुठं जाते आता? अच्छा, झाली का हेअरकट? त्यांना जायचं आहे म्हणून, कारण माझ्याकडे एवढं लवकर होणार नाही. बिट्टूची आंघोळ करायची आहे मला. मी ते सोडून ते काम करत आहे. आंघोळ राहिले. जा हो तिकडे. ते गेले की मग एकदा झोपत राहा, त्याचे कपडे वगैरे भरून दे. तर आता माझी लगबग सुरू आहे चिकनाची, कारण की यांना जेवण देऊन मावशी करत आहे. खूप घाई जाण्याची, कारण की आभाळ खूप पकडलेला आहे. पाऊस येण्याची खूप शक्यता आहे. खूप म्हणजे खूप असं वाटतं थोड्या वेळात पाऊस पडणार आहे. म्हणून मग इथे लगबग सुरू आहे. पटकन मटण बनवायची. पटकन जेवण बनवलं तर मग ते जेवण करते, निघून जाते. मी तिला म्हटलं की थांब, जेवल्याशिवाय जाऊ नको. मटणाची भाजी केल्यानंतर समजलं की आमच्या मावशीला मटण खायचं नाही. आमची मावशी मटण खात नाही. तर मग आता मावशीसाठी बनवते आहे वेळेवर टोमॅटोची चटणी, कारण की तिची घाई सुरू आहे जायची. चला म्हटलं मग आता झटपट होणारी एकच भाजी असते ती म्हणजे टोमॅटोची चटणी. झाली तयारी? तुझी काय तयारी आहे? हो ना, काही पण करते मी. मीनू पिशवी हलवली पोराकडे बॅग असल्यावर. असा मला असा टाकला असता आणि पूर्ण एक घर घेतला असता. कशा हिशोबाने देताय? आईसोबत शोधते ते घरा बिरा. म्हणजे त्या आईकडेच ऑलरेडी 2 पिशव्या झाल्या. बापरे, हा बघ. काय मानो. अरे यार, सुखाने बसू नाही देते. आताच ती बॅग मी याच्यात टाकली. घे रे झटपट. हे बिट्टू, कशाला घेतली मम्मीची वर्दी? पुलिस की वर्दी. शेर कदम, ये है सिंघम. कॉलेजला चाललो. काय मानव? अरे माझे केस आता नियम बदलला. मी त्याला एवढं तयार करून देता जसं बॉर्डरवर चालला तो. आता बॉल घेतला का? बॉल घेतला, बॅट घेतला. तिथे जाऊन असं म्हणा, आजी मला करमत नाहीये, घरी नेऊन दे. यो इंडियन. हो आई. नाही तिथे मानव असेल ना. और ये जाने के लिए होगी तैयार, जो उसको कोई लेके जा नहीं रहा. बाय सुशीला. बाय बाय सुशीला. बाय बाय सुशीला. बाय. निकाली ना. आता सुरू आहे जेवण बिट्टूचं आणि माझं. बिट्टू अजूनही तिखट खात नाही. आमचं मोबाईल बघत बघत जेवण सुरू आहे. मम्मा मांडी मारून बस. हा आवाज कमी कर, मांडी मारून बस. अरे तुझी पॅन्ट ही घे. तुझी पॅन्ट तुझ्या हातात पकड. गेला चल ना, वाळवत टाकूया ना कपडे आपण. मी छोटे छोटे कपडे देते तुझ्याकडे. हा, ते गळ्यात नाही गुंडाळायचं. कपडे दादाचे इथे दोरी कुठे? चढतेस कुठे? इथे ठेवते. इथे तू सायकलवर खेळली नाही. सायकलवर ठेवली. मी नाही बुद्धू, तू बुद्धू आहे. चला व्यवस्थित करते. नीट करते नाही मग कशी चुरगडली. चला इथे ठेवलं. इथे चला रूम मध्ये नेऊन ठेवायचं. चल आपल्या रूम मध्ये.
चप्पल कुठे काढतात? बाहेर, इथे नाही, बाहेर काढतात चप्पल. चला या माझी पाठीमागे. तुझे कपडे कुठे असतात? हा ठेव तुझे कपडे. हे बघा इथे बिट्टूचे कपडे असतात. बिट्टूने बरोबर तिथे ठेवले आणि निघाले. आता दिसलं काय? दिसलं आता कार्ड दिसलं आणि हे लाटणं. आता काय करते त्याच्यासोबत ती जाणे. आता मुलं नाही आहेत तर मी आहे डोकं खायला तिला. मी जाऊन झोपली तिच्या रूम मध्ये. तिला टेन्शन नाही. काकू येतील. मी जरा त्यांना भांडे रिकामे करून देते. भाजी तर भरपूर काढायची गरज नाही. नाही हे बघ तरी पण खेळत आहेस. मला सांगते पाणी सोबत खेळायचं का आणि स्वतःच पाणी सोबत खेळते. 1 तासापासून बिट्टूला इथे मी झोपण्यासाठी आणलंय पण बिट्टू बिचारी 1 तास झाले झोपत नाही आहे. उठून उठून मस्ती करत आहे. उपरचा कोणता लाईट लाव? हा इकडे उघड आवाज देते तिला. दे ये दे आवाज. खोल जा. बघ बिस्किट आणलं का तिने तुला? एकच बिस्किट आणला आणि तो पण म्हणते मी तुझ्यासाठी आणला. कधीचे मुलं गेले. मी बसले हॉलमध्ये तिला घेऊ कारण तिला अजिबात करमत नाही आहे. हॉलमध्ये बसली. मग माझ्या जवळ ये. आता शेवटी ती मिनूच्या रूम मध्ये गेलीच काही ना काही बहाणा करून. खूप तर ठेवत नाही. मी चहा ठेवते तर मला म्हणते एक्स्ट्रा चहा ठेव. चल हो तिकडे. वाव ब्युटिफुल व्हेरी सुंदर. इट्स टू गुड. हा चपला तुम्हाला मिळतील इतके रुपयात. माझी आहे ये. तर ह्या चपला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम वरती जाऊन त्या व्हिडिओवरती कमेंट करू शकता आणि तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. हे घरामध्ये वाव आणि लाईट वेट पण आहेत. ये वाव लाईट वेट. ही माझी पिंक. माझी ही आहे आणि ही बिट्टूची. याच्यामध्ये हार्ट शेप आहे ना. बिट्टूला हार्ट शेप आवडतो. आय लव्ह यू आहे त्याच्यामध्ये. चहा तुमणारच मी आता. काय रे विले? मला पण आय लव्ह यू आहे. तुला पण आय लव्ह यू आहे. तिला पण आहे. मला फ्लावर आहे. आय लव्ह यू नाहीये. मला हे आहे. ये तिने मस्त घेतली हिरोनीसाठी. मग मी बोलवल्या. पैसे दे पटकन. पैसे दे. उधर भग गई. काय ब्युटिफुल. थोडीही शरम वाटत नाही इन्सानला. मस्त झोपली. 6:30 वाजता उठली. आता येऊन इथे पसरली आहे आणि मस्त मोबाईल बघत आहे. नाही बाबा हे गुड ठेवून देते याच्यामध्ये. मसाला हे सगळं हळद मसाला सगळं देते मी. इथं लाईन एवढा मोठा भरण्यास एवढा मोठा लाईन लावून आता काढून टाकल्या डब्बेला इथे. पण एवढं हे असू नाही सारा ढिगारा चालत त्यापेक्षा मग ते न दिसणार त्यापेक्षा मग मी त्याच्यावर लिहून ठेवणार असं की हो ते आहे ना. तोच प्रॉब्लेम आहे. मी किती वेळ लिहिलेलं ते घासलं की निघूनच जात. मार्करनेच लिहिलं होतं ना मी. किती चांगला किती वेळ झाला मार्कर कोरडी भिंत आहे. ते आलं तिथे काढून ठेवलं. आता कोणी तर नाही आलं दिसलं. जाणार का तिकडे जाणार. तू कोर्टात जाणार नाही ना. तू कोर्टात जायला पाहिजे. तर पोलीस उगीच झाली मोठी. हो खरंच. कधी एवढं पण सापडत नाही.
तिथे वरच्या बाजूला आणि हळदीचं पाणी खाली टाकतात. हे बाई मी गेली नव्हती तिकडे मुलीला बाथरूमला घेऊन गेली. हे वरती ठेवा पण इथं काहीच काम नाही ना, पडत आहे. सगळ्या असा रिव्ह्यू काढायचा आहे ना, त्यासाठी काढली ती. मी तर हायली नाही. हे राहू दे, उद्याचा व्हिडिओ काढते सोडून देते. दिवसभर घरी नाही तू कशी सांभाळशील आता कसं? बरोबर करते मी. उद्या सकाळी तुला लवकर उठ. हो मी ते सगळं तुझं जाण्याआधी मी सर्व कामं करून मोकळी झाली पाहिजे. हे किचन वटा जरी असला ना साफ करायचं काही हरकत नाही, पण कपडे धुणं महत्वाचे. आणि ती एकटी राहते नाही ना आता. झालं ग, मशीन बिघडली. हे अशी आहे ना, हे चांगल्या क्वालिटीची नाही निघाली ना. ते माझी आधीची होती ते मस्त, ती छान होती, पण त्याचं ते हे तुटलं ना. मग त्यालाच लावून टाक ना. हे तू तर फेकून पण दिली ती. नाही आहे ना, लागत नाही त्याला. तर मग आता हे अर्ध पावडर असंच राहू दे. किती क्यूट दिसत आहेस तू नेपाळी पहिले. ही चांगली होती, मी पण एकदा केलेली. आणि ही जी तू हातात घेतली ना ती एकदमच लूज वाटत आहे. राहू दे ना, उडवून टाकशील ना. अरे तसं नाही, ती अजून बिघडेल आणि एकच आयब्रो राहून जाईल. मग दोन्ही करते तेवढंच करते ना. बिघडली तरी मध्ये बिघडून जाईल. इकडे बघ, इकडे नको बघून येतं, कटून जाईल तुझी आयब्रो. आयब्रो करता करता मशीनच तुटून बाहेर पडली. अर्धे ना मेनू, अर्ध करशील अर्ध राहून जाईल ना. तसं छान नाही पडलं ना. फारच जासूसकी करायचा प्रयत्न करतेस, राहू दे. इंटरनेट कनेक्शन चुकलं. काय झालं माते? उद्या करायचे आहेत हेअर वॉश, तर आता लावून घेतले डोक्याला तेल. बिट्टू, मीनू बिट्टू आहे का तुझ्याकडे? बापरे, तो बेल टकलीला अटकली. बापरे, पैसा दे दे ना अपत्या. चला काय झालं का? कसं केलं आपल्याला पप्पाने? ही बघ, टकलूला तेल लावताय, टकलीला तेल लावताय. इकडे बघ ना, त्याच्यात तेल काहीच नाही. आपला काही आमच्या निघत नाही. 5 मिनिटं ही, मग परत ती, मग परत ती. चला आता आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.